लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सांगली विधानसभेवेळी गेल्या वेळी पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यास सहमती दर्शवली। त्यांनी देखील एक वेळ लढतो असं सांगितलं। त्यांनी दिलेला शब्द पाळावा। काँग्रेसची उमेदवारी मला मिळो अथवा न मिळो, विधानसभेची निवडणूक लढणारच असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ग्रीन सिग्नल दिला असल्याचंही त्यांनी सांगितलंय। जयश्रीताई पाटील म्हणाल्या, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देताना 25% महिलांना संधी देणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे सांगलीत काँग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल। प्रदेशच्या नेत्यांनीही मला निवडणुकीची तयारी करण्यास सांगितली आहे। विधानसभा निवडणूक लढण्याबाबत माझा निर्णय यापूर्वीच झालाय। वर्षभरापूर्वी मी पक्षाच्या बैठकीत जाहीरपणे विधानसभा लढणार असल्याचं सांगितलं होतं। पक्षाला याची कल्पना दिली होती, त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी मागण्याचा प्रश्नच येत नाही। मागील विधानसभा निवडणुकीत मी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, पण पृथ्वीराज पाटील यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी मला थांबवलं। स्वतः पृथ्वीराज पाटील यांनीही यंदा मी लढतो, पुढच्या वेळी तुम्ही निवडणूक लढा असं सांगितलं होतं। नेत्यांनीही तसा शब्द दिला होता, त्यामुळे आता मी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही। पृथ्वीराज पाटील यांनी ठरल्याप्रमाणे यावेळी थांबावे। काँग्रेस पक्षाने देखील मेरिटचा विचार करून उमेदवारी द्यावी। पक्षाची उमेदवारी मला न दिल्यास माजी मंत्री मदन पाटील, खासदार विशाल पाटील यांच्याप्रमाणे मीही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढणार असल्याचे जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट केलंय। पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे खासदार विशाल पाटील यांनी अचानक भेट देऊन रहिवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची पाहणी केली। मिरज येथील रहिवासी डॉक्टर यांच्या वसतिगृहाची पाहणी केली। निवासी डॉक्टर विद्यार्थी यांच्या वसतिगृहाची पाहणी करत असताना प्रशासनाचा आंधळा कारभार समोर आलाय। ही पाहणी करत असताना आसपासच्या परिसरातील मवाली तसेच व्यसनी चोर रुग्णालयाच्या आणि हॉस्टेलच्या परिसरात येऊन रहिवासी विद्यार्थी यांना विचित्र चाळी करून त्रास देतात। तसेच रुग्णालयाच्या वसतिगृहाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही आणि स्ट्रीट लाईटचा अभाव दिसून येतो। काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, पण ते बंद आहेत। कधीपासून ते बंद आहेत याची खबरबात रुग्णालय प्रशासनाला नाही। तसेच 3 बिल्डिंगच्या मध्ये एक वॉचमन अशी असुविधा आहे। गर्ल्स हॉस्टेलच्या परिसरात गांजा पार्टी रंगतात। तसेच समोरील कावेरी नावाच्या बिल्डिंगमध्ये आसपासच्या मवाल्यांनी आपलं बस्तान बसवले। ते तिथेच बसून गांजा फुकतात आणि समोरच्या हॉस्टेलमधील मुलींचे व्हिडिओ चित्रित करतात। आसपासच्या परिसरातील नागरिकांकडून मुलींची छेडखानी केली जाते। अशा घटना त्यांच्यासाठी रोजच्याच झाल्यात, अशी तक्रार मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींनी खासदार विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्यासमोर केली आहे। यावर सोयी सुविधांचा आणि कठोर निर्णय तात्काळ घेण्याचा जिल्हा प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्याचे आदेश विशाल पाटलांनी दिले। त्यावेळी अधिष्ठाता PD गुरव, रुपेश शिंदे, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ माळी, गीतांजली पाटील आदी जण उपस्थित होते। बदलापूर येथील 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केलाय। पुणे येथे देखील हाच प्रकार झालाय। या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी आणि गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी नको आम्हाला लाडकी बहीण योजना, हवी आहे आम्हाला सुरक्षा, महायुती सरकार चले जाव अशा घोषणा महिलांनी दिल्या। बदलापूर येथील 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर शाळेतील नराधमाने अत्याचार केलाय। तसेच या नराधमाच्या विरोधात पीडित पालकांनी गुन्हा नोंदवण्यास गेले असता पोलीस प्रशासनाकडून 12 तास कोणतीच कार्यवाही झाली नाही। तसेच पुणे येथील शाळेतील मुलींवर अत्याचार करण्यात आलाय। अशा घटना या संतापजनक आहेत। अशा अपराध करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा कायदा केला जावा। पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात मुली आणि महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत। अशा नराधमांना कायद्याचा धाक राहिला नाही। तसेच पोलीस प्रशासनावर सरकारची वचक राहिलेली नाही। अशा निष्क्रिय सरकार महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत हे गृह खाते असंवेदनशील आहे।
त्यामुळे अशा निष्क्रिय गृहमंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महायुती शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. नको आम्हाला लाडकी बहीण योजना, आम्हाला हवी सुरक्षा अशा घोषणा देखील देण्यात आल्या. सरकारने तातडीने या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संगीता हरगे यांनी दिलाय. मिरज तालुक्यातील दुधगाव येथे मंगळवारी रात्री कुऱ्हाडीने तरुणावर सपासप वार करून जखमी करण्यात आला होता. त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. शुभम बाबासोमुळे असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. हल्लेखोर अनिल राजेंद्र केपाडे याला अटक करण्यात आली असून 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पूर्व वैमनस्यातून खून केली असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. मृत शुभम हा ट्रॅक्टर चालक आहे तर हल्लेखोर अनिल हा मजुरी करतो. 2018 साली दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. मंगळवारी रात्री 8:45च्या सुमारास शुभममुळे दुधगाव बस स्थानक चौकात थांबला होता. हल्लेखोर अनिल हा दुचाकीवरून तिथे आला. त्याने कुऱ्हाडीने शुभमवर हल्ला केला. पाठ, कंबर, हातावर सपासप वार केले. हल्ल्यानंतर शुभम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी शुभमचा मृत्यू झालाय. पोलिसांनी अनिल केपाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. हल्लेखोर अनिलच्या शोधासाठी पथकेही रवाना झाली होती. अनिल याला कुंभोज येथून अटक करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून हल्ला केल्याची कबुली त्याने दिली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चौगुले यांनी दिली आहे. बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गांभीर्याने घ्यावे. जिल्ह्यात 2792 शाळा असून त्यापैकी 627 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. उर्वरित शाळांनी सीसीटीव्ही बसवून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिले आहेत. बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, राजेसाहेब लोंढे, उपायुक्त शिल्पा दरेकर, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप यादव उपस्थित होते. जिल्हाधिकारी राजा दयानिधी म्हणाले, शालेय समित्या त्वरित कार्यान्वित करा. जर त्या नसतील तर त्यांची तात्काळ स्थापना करा. मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. त्याचबरोबर प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही बसवा. प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवा. या तक्रारींचा आढावा प्रत्येक आठवड्यात घ्या. जर एखाद्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास त्यावर त्वरित कडक कारवाई करा. मुला-मुलींची स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था विरुद्ध बाजूस करावी. तसेच प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावी. या सीसीटीव्हीचे फुटेज 30 दिवसांसाठी संरक्षित करण्यात यावे. जर दुर्दैवाने एखाद्या शाळेत अत्याचारासारख्या गुन्हा घडल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी त्वरित गुन्हा दाखल करावा. जिल्ह्यात 2792 शाळा असून त्यापैकी 627 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. उर्वरित शाळांनी सीसीटीव्ही बसवून घ्यावेत. 0 महिला शिक्षक असणाऱ्या शाळांचा आढावा घेण्यात यावा. सखी सावित्री समितीची बैठक घेण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. बदलापूर येथील एका शाळेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शाळेतील चिमुरड्या 3 वर्षांच्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. या घटनेचे संतप्त पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटलेत. या घटनेचा सांगलीतही आज निषेध व्यक्त करण्यात आलाय. मिरज येथील महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटच्या वतीने जोरदार आंदोलने करत निदर्शने करण्यात आली आहेत. पोलीस प्रशासनाकडून 12 तास कोणतीही कार्यवाही केली नाही. त्याचबरोबर कोणताही गुन्हा नोंदवला नाही. पुणे येथील शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. अशा घटना या संतापजनक आहेत. अशा अपराध करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी. असा कायदा केला जावा. पोलीस प्रशासनावर सरकारचा वचक राहिलेला नाही. अशा निष्क्रिय सरकार महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत हे गृह खातं असंवेदनशील आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. बदलापूरकरांनी काल केलेल्या आंदोलनावर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केल्यामुळे राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आलाय. मिरजमधील महाराणा प्रताप चौक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी सिद्धार्थ जाधव, बजरंग पाटील, चंद्रकांत मैगुरे, महादेव मगदूम, ज्योतिताई दांडेकर, मीनाक्षी पाटील, शकीरा जमाबदार, जैनब शकील पिरजादे, शकील बावा पिरजादे, सरोजिनी माळी, महादेव हुलवान, पप्पू शिंदे, नीता आवटी, आशा पोद्दार, सपुरा जमादार, गजानन माळी, अतुल रसाळ, आनंद राजपूत, बाळासाहेब हत्तीकर आणि बबन गायकवाड यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महापालिकेतील विविध 173 पदांवर युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 22 ऑगस्ट आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे निवड मेळावा होणार आहे.
युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळावे, त्यातून त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढावी, यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांसाठी आहे. 12वी पास प्रशिक्षणार्थींना दरमहा 6,000 रुपये, ITI पदविका प्राप्त प्रशिक्षणार्थींना 8,000 रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर असलेल्यांना 10,000 रुपये विद्यावेतन शासनाकडून मिळणार आहे. महापालिकेकडे लिपिक, टंकलेखक 50 पदे, सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी 1 पद, शिक्षक शिक्षिका 4 पदे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 10 पदे, वीज तंत्री इलेक्ट्रिशियन 10 पदे, सहाय्यक यांत्रिकी 2 पदे, पंपचालक 40 पदे, आरेखक आणि अनुरेखक 7 पदे, सर्वेयर 1 पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ 2 पदे, प्रयोगशाळा सहाय्यक, रक्तपेढी सहाय्यक 3 पदे, क्ष किरण तंत्रज्ञ 3 पदे, व्हॉल्वन 20 पदे, बागमाळी 20 पदांवर प्रशिक्षणार्थ्यांची निवड होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 22 ऑगस्ट आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्याची आहे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करावयाचा आहे. प्रशिक्षणासाठी निवड मेळावा हा शुक्रवारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमाती यांच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावे, तसेच क्रीमी लेअरची अट लागू करावी असा निकाल दिलाय. पण केंद्र सरकारने न्यायालयाच्या निकालानुसार उपवर्गीकरण करू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. फुले, शाहू आंबेडकरी सर्वपक्षीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की उपवर्गीकरणामुळे अनुसूचित आणि जातीमध्ये आपापसात संघर्ष होणार आहे, तसेच क्रीमी लेअरच्या अटीमुळे आरक्षणाच्या मूळ हेतूला सुरुंग लागत आहे. आरक्षणच संपुष्टात येण्याची शक्यता आहे, म्हणून न्यायालयाच्या दोन्ही निर्णयांना आम्ही विरोध करीत आहोत. ज्या मागास घटकांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी संसदेने तसेच राज्य सरकारनेही वेगळ्या योजना राबवून त्यांचा विकास घडवून आणावा अशी आमची मागणी आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय संघटनांचे सुरेश दूधगावकर, सचिन सव्वाखंडे, डॉक्टर नितीन गोंधळे, कैलास काळे, जगन्नाथ ठोकळे, प्राध्यापक रवींद्र ढाले, प्रमोद कुदळे, नितीन कांबळे, रशिक कांबळे, किरणराज कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेत. बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून कलकत्ता येथील डॉक्टर भगिनी यांच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यास फाशीची शिक्षा द्यावी. राज्याच्या गृहमंत्र्यांनी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. महिला अत्याचारांबाबतचे कायदे अधिक सक्षम करावेत. महिला भगिनींना आणि लेकीबाळींना सुरक्षितता राज्य सरकारने द्यावी. घटनेतील पीडितांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. इस्लामपूर येथील तहसील कार्यालय चौकात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना महाराष्ट्रातील आदर्श विद्या प्रसारक संस्था कुळगाव तालुका बदलापूर येथील अवघ्या 4 आणि 6 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचाराची घटना घडली आहे. तरी सुद्धा पोलिसांनी पीडितांना ताटकळत बसवून पालकांची तक्रार वेळेत दाखल केली नव्हती. आरोपीस पोलीस प्रशासन एक प्रकारे मदतच करत आहे, परंतु बदलापूर येथील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करून बदलापूर बंदची हाक दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. देश आणि राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. याबाबत देशातील आणि राज्यातील सरकारची गुन्हेगारांवर वचक राहिली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय.